We are going to learn basic spoken lesson 13. What is the difference between I am and I am to be? I am म्हणजे मी आहे, I am to be म्हणजे मी होणार आहे. इथे am म्हणजे आहे, येथे am म्हणजे आहे. परंतु टू बी म्हणजे इन्फिनिटिव्ह आहे आणि त्याचा अर्थ होणार आहे असा होतो. त्यामुळे आय एम म्हणजे मी आहे आणि आय एम टू बी म्हणजे मी होणार आहे. आय एम आकाश, आय एम टू बी अ डॉक्टर. इथे एम म्हणजे आहे, एम टू बी म्हणजे मी होणार आहे. I am present, I am to be present. येथे am म्हणजे आहे, प्रेझेंट म्हणजे उपस्थित, मी उपस्थित आहे. येथे am म्हणजे आहे, to be म्हणजे होणार आहे, म्हणजे मी उपस्थित होणार आहे. Repeat again. I am म्हणजे मी आहे, I am to be म्हणजे मी होणार आहे. am म्हणजे आहे, to be म्हणजे होणार आहे. If you want to say something like that, मैं आकाश हूँ, तो मैं आप बोलोगे उसके लिए I am आकाश. अगर आकाश बोलेगा कि मुझे डॉक्टर बनना है तो वो आपको बोलेगा I am to be a doctor. म्हणजे मी डॉक्टर होणार आहे. It is the correct use of the to be. It means infinitive. म्हणजे to be चा हा एकदम करेक्ट आणि ॲक्युरेट असा उपयोग आहे. आणि पुन्हा एकदा to be म्हणजे इन्फिनिटिव्ह असते, त्याचा अर्थ क्रियापदाचे अनियमित रूप असते, परंतु त्याचा अर्थ एखादी क्रिया होणे बाकी आहे म्हणजे होणार आहे असा होतो. तर विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा, कमेंट करा आणि माझे यूट्यूब चॅनल वेदांत सगर 9148 ला फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि पूर्ण इंस्टाग्राम फॅमिली मला सपोर्ट करा. धन्यवाद.